दोनद ते शेलू रस्त्याच्या दर्जेदार कामाला सुरुवात. शाखा अभियंता अनिता भगत यांच्याकडून पाहणी. बार्शी टाकळी तालुक्यातील दोनद खुर्द ते सेलू बुद्रुक रस्त्याच्या डांबरीकरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून या रस्त्याचं बांधकाम शासकीय अंदाजपत्रकांप्रमाणे दर्जेदार होत असल्याचं निदर्शनास येत आहे. दरम्यान 19 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता अनिता भगत यांनी पाहणी केली. तसेच गावकऱ्यांशी याबाबत चर्चा केली. त्याचप्रमाणे बांधकाम अधिकाधिक दर्जेदार होण्यासाठी शाखा अभियंता भगत यांनी शासकीय कंत्राटदार पंकज मुळे यांना मोलाचं मार्गदर्शन केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोनद ते शेलू रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था होती. या रस्त्याचं बांधकाम होण्यासाठी नागरिकांनी शाखा अभियंता अनिता भगत यांना वारंवार विनंत्या करण्यात आल्या होत्या, सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शाखा अभियंता अनिता भगत यांनी या विभागाचे आमदार हरीशभाऊ पिंपळे यांना या रस्त्याचे डांबरीकरण होण्यासाठी साकडं घातलं होतं. आमदार महोदयांकडे वारंवार मागणी करण्यात आली होती. त्यामुळे आमदार महोदयांनी सर्व बाजू लक्षात घेता या रस्ता बांधकामाला हिरवी झेंडी दिली. त्यामुळे या रस्त्या बांधकामाला तातडीनं सुरुवात करण्यात आली आहे. डांबरीकरणासाठी रस्त्याचे दर्जेदार खडीकरण करण्यात आले. रस्त्याचे लवकरच डांबरीकरण होऊन सदर रस्त्याचे लवकरच लोकार्पण होणार आहे. त्यामुळे या भागातील सर्व गावातील लोकांची चांगली सोय होणार आहे. या रस्त्याचं डांबरीकरण होत असल्यामुळे आजूबाजूच्या 5 ते 6 गावातील लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे. रस्ता बांधकाम शासकीय अंदाजपत्रकांप्रमाणे दर्जेदार व्हावा यासाठी शाखा अभियंता अनिता भगत या कामावर वारंवार भेटी देऊन शासकीय कंत्राटदार पंकज मुळे यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे या रस्त्याचं डांबरीकरण लवकरच पूर्णत्वास होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी आजूबाजूच्या खेडेगावातील लोकांनी याबाबत आपले समाधान व्यक्त केलं आहे. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.